श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे बरेत का? बरे असलेच पाहिजे. तर भरपूर लोकांनी मला ट्रोल केले यूट्यूबला. मी कालची मला स्टोरी सांगितली. खरंच मला काही फरक नाही पडला, स्वामींची शपथ. कारण का म्हणजे स्वामींना माहिती मी काय ते. तुम्हाला माझं कोणी नाही म्हणून तुम्हाला मी माझी मित्रमैत्रिणी समजले आहे. मला मैत्रिणी खूप छान आहे. त्यांनी मला फोर्स केला म्हणून मी सांगितलं. आणि मला असं वाटलं सांगावा तुम्हाला. माझं प्रत्येक स्त्री चुक्या करते, नाही असं नाही की मी चुकी केलेली. बरेच स्त्री आहेत ज्यांनी मला कमेंट केली, त्यातली पण एक स्त्री तशीच आहे. पण मी चुकी नाही केली. मी अजून पण बोलेल की मी चुकी नाही केली. मी प्रेम केलं. आणि मी काय असं तुम्हाला आवडो या नाही आवडो याच्यासाठी नाही टाकलं. मला माझ्या मनाला असं वाटलं, माझ्या देवाने मला असं बोललं की कळू दे जगाला काय येते मी. आणि ट्रोल पण होणं गरजेचंच आहे. ट्रोल झाल्याशिवाय काय म्हणतात ना, माणूस पुढे जात नाही. आणि मला खोटारडी बोलले, काय बोलले, नवऱ्याशी गद्दारी केली. हो बाबा, हा हे तर मी मान्य करलो, म्हणजे नवऱ्याशी मी गद्दारी केली. पण नवरा पण तसाच पाहिजे होता ना. मी पहिलेच तुम्हाला सांगितलं, माझ्या वयाच्या 17 वर्ष माझं लग्न झालं. मग मी लग्नाच्या आधी पण लपडी करू शकली असते ना, आहे की नाही? पण केल्या नाही लग्नाच्या आधी लपडी. लग्नानंतर झालं. आणि त्याला तुम्ही लपड्याचं नाव देणार नाही, त्याला मी प्रेमाचं नाव देईल. भरपूर काय सांगायचं होतं मला ब्लॉगमध्ये. तुम्हाला दुसरा ब्लॉग टाकायचा होता, पण तुमचे ते कमेंट्स बघून माघारी घ्यावं असं वाटतं मला. आणि टाकेल पण मी, काही तुमच्या कमेंटचा मला जास्त काही फरक नाही पडला. कारण का म्हणतात ना, आपण खरे आहोत हे आपल्या परमात्म्याला माहिती, आपल्या देवाला माहिती. मी जर कुठं चुकीची असती, तुम्ही बोलताय तू चुकीची, तर आज मी माझ्या पायावर उभी असते. मी त्याच्या तरी दारात पडले असते, तर त्याच्या तरी दारात पडले असते. पण मी माझ्या देवाला एवढाच शब्द बोलली होती, स्वामींना, माझ्या महादेवाला, मी खरी आहे, मला जगाची पर्वा नाही. मला फक्त आणि फक्त तुमच्या आधाराची गरज आहे. तुम्ही मला सपोर्ट करा. आणि माझ्या देवाने मला इथपर्यंत सपोर्ट केला की मी हँडिकॅप असून स्वतःच्या जीवावर बनून खाते. कोणाची गरज नाही लागत मला. आणि तुम्ही काय कमेंट टाकलाय, तो श्रीमंत आहे, तो गरीब श्रीमंत आहे म्हणून त्याच्या मागे लागले. मग तो श्रीमंत असं तुम्ही इथे का असती? त्याने मला फसवलं. मला हेच आजकालचे काय बोलतात ना, सोशल मीडियामध्ये असंच आहे लोक. एक बाई होती, ती पण कुठली, तिला पण जीव द्यायला त्या लोक, तुम्ही सोशल मीडियावाल्यांनी तिला मजबूर केली, तू असेच कपडे घालते. तसेच त्या बिचारीने काय व्हिडिओ बनवली, तिला पण तुम्ही लोकांनी. पण मी त्यातली नाही आहे, मी त्यातली नाही. मला काही फरक नाही पडत तुमच्या कमेंटचा. मला फक्त हेच म्हणायचं की जे मी वागले, जे माझ्यावर घडलं, ते कुठल्या स्त्रीवर नाही व्हावं आणि फालतू क्राईम नाही घडावा. त्याच्यासाठी मी व्हिडिओज बनवून टाकते की मी काय भोगले, मी आज कुठून कसे आले. मला तुम्हाला म्हणजे लहानपणाची पण जर्नी सांगायची होती. माझ्या आईने मला कसं फेकून दिलं होतं, आम्ही किती बहिणी, मी माझ्या मैत्रिणींबरोबर कशी झाली, माझं लग्न कसं झालं, सगळं सांगून द्यायचं होतं तुम्हाला. अरे पण तुम्ही लोक सपोर्टच नाही करत. तुम्ही आधीच शिव्या गाळ्या देऊन मोकळ्या. हां काय असं असं नाही पाहिजे. छान कमेंट करा. तुम्हाला जर माझी स्टोरी ऐकायची असेल, बघायची असेल, तर मला विचारा की पुढं काय झालं, पुढे काय झालं, असा कमेंट करा. मग तुम्ही असं जर कमेंट केला तर मला उत्साह येईल तुम्हाला सांगायला. माझी स्टोरी तिथपर्यंत स्टॉप नाही झाली, माझ्या नवऱ्यापर्यंत. आता दुसऱ्या नवऱ्यापर्यंत पण सांगायचं आहे मला. तुम्ही जर असंच जर मला ट्रोल करत राहिले, तुम्ही पुढचं काय सांगण्याची माझी सहनशीलता तर पाहिजे. मग असं वाटतं हेच लोक आपलं. तुम्हाला मी चांगलं मैत्रीण समजलं होतं, चांगला मित्र समजलं होतं, खूप खूप जवळचे. आणि काय दिखावा करते, काय करते दिखावा काय याच्यात? माझ्याकडं काय मोठी प्रॉपर्टी आहे, माझ्याकडं काय दुसरं काय आहे, दिखावा काय करायचं आहे मला याच्यात? सांगा बरं. फक्त आणि फक्त माझ्या देवाला माहिती मी काय आहे. मला लोकांना काय बोलतात ना, सर्टिफिकेट घेऊन फिरायचं नाही आहे मला की मी काय आहे, कशी आहे. आणि मला तुमच्यासमोर येऊन दाखवायचं आहे. मी माझ्या भावना व्यक्त केल्या तुमच्यासमोर, कारण का मला तुम्ही विचारलं की तुमच्या पाठीमागची लाईफ सांगा. तुम्ही आधी इथपर्यंत एवढा मोठा बिझनेस कसा केला आणि कशा उभ्या राहिला स्वतःच्या पायावर. मला फक्त हे तुम्हाला लोकांना सांगायचं होतं. तर त्या तुमचा लोकांचा सपोर्ट असला तरी ठीक आहे, तुमचा सपोर्ट नसला तरी ठीक आहे. मला माहिती मी ट्रोल केलं तरी पुढं जाणार आहे, मी ट्रोल नाही झाली तरी मी पुढं जाणार. कारण का म्हणजे स्वामींचा आशीर्वाद माझ्याबरोबर नक्कीच आहे.
आणि हां, तुमचा सपोर्ट पण माझ्याबरोबर आहे. तुमचे कमेंट मला वाचायला आवडतात आणि छान वाटतं तुमचे कमेंट. श्री स्वामी समर्थ.